नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। मुसळधार पावसानं खरं तर आज आहे शनिवार, संपूर्णपणे दही काला उत्सव सर्वत्र साजरा केला जातो। मात्र दही काला उत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गोकुळाष्टमीच्या संध्याकाळपासूनच मुसळधार पाऊस मुंबईमध्ये कोसळतोय। मध्यरात्री साधारणतः 1 ते 2 वाजता सुमारास या पावसाने जोर पकडला होता। साधारणतः मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे आज आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा साचलं होतं। मुळात अनेक सकल भाग जे सकल भाग जे नवे ठिकाण त्यामध्ये सुद्धा पाणी साचलं त्याचं पाहायला मिळालं होतं। मी सध्या आहे दादर स्थानकामध्ये, तुम्ही इथे पाहू शकता या समोर दादर स्थानकामध्ये, आणि या दादर स्थानकाच्या या पटरीवरती आपण सध्या पाहायला मिळतं। रेल्वे रुळांवरती आपण पाहतो सध्या पाणी आल्याचं पाहायला मिळतं। हे पावसाचं पाणी दादर रेल्वे स्थानकातील ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो। एकंदरीत साधारणतः पाहायला गेलं तर त्यावेळेला पावसाचं पाणी जे साचलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवरती जो तयारी आढावा असेल किंवा साधारणतः चौकशी जी असेल, साधारणतः एकंदरीत पाहायला गेलं तर तयारी असेल जी रेल्वे प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल त्यांच्याकडून केली जाते। मात्र साधारणतः सद्यस्थितीत आपण पाहतोय इथे ज्या प्रकारे पाणी साचले त्यामुळे निश्चितच मुंबईच्या अनेक रेल्वे रुळांवरती पाणी साचल्याचं सध्या बोललं जात। सध्या माहिती ज्याची समोर येते त्यानुसार सद्यस्थितीत आपण पाहतो आपण आहोत पश्चिम रेल्वे मार्गावरती। पश्चिम रेल्वे मार्गावरील या दादर स्थानकातील ही दृश्य आपण सध्या लाईव्हच्या माध्यमातून पाहतो। एकंदरीत ही दादर स्थानकातील दृश्य आहेत। मुळात दादर सेंट्रल भागामध्ये जर पाहायला गेलं तर दादर पासून कुर्लापर्यंत जे रेल्वे रुळ आहेत त्या रेल्वे रुळांवरती सुद्धा मुसळधार पावसाचं पाणी जे साचलेलं आहे। या ठिकाणी सध्या सुरक्षा यंत्रणा सुद्धा तैनात झालेली आहे। रुळांवरती साचलेलं पाणी सुद्धा बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मात्र सध्या आपण पाहतोय की मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये कोसळत आहे। जवळपास 200 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस सध्या मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना मुळात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे। ज्या सकल भागांमध्ये पाणी साचत आहे त्या सकल भागामध्ये मॅनहोल्स असतील किंवा गुडघाभर पाणी साचल्यामुळे त्यातून वाट जी ती काढावी लागत आहे। एकंदरीत आपण पाहत आहोत की वाट जी त्यांना काढावी लागत आहे आणि सद्यस्थितीत आपण पाहत आहोत की जे पाणी साचलेले त्यामुळे पाण्याचा निचरा नेमका कधी होणार याची प्रतीक्षा सुद्धा सध्या नागरिकांना आहे। सध्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात, मात्र रात्रीपासून ज्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली तो अगदी सकाळपासून आजही पावसाची आत्ताही पावसाची संततधारा कायम आहे। त्यामुळे नक्कीच या सगळ्या पावसामुळे नागरिकांना सुद्धा मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे आता नेमकं पाण्याचा निचरा कधी होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे। सध्या जर आपण पाहायला गेलं तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात ही जे पाणी जे ते साचलेलं आहे। सध्या संपूर्णपणे पाहायला गेलं तर नागरिकांना आव्हान जे ते केलं जात आहे महापालिका प्रशासनाकडून तसेच नागरिकांना साचलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा दिला जातो। दरम्यान आपण पाहतोय ही सध्याची दृश्य आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहिली। यापुढे आपण सध्या पावसाचे काय अपडेट्स आहेत, सोबतच संपूर्णपणे मुंबईतील दही काला उत्सवाचे काय अपडेट आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यावेळेला पाटील